खून प्रकरणात आरोपी असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील वाळकी परिसरात घडली आहे। विशेष म्हणजे संबंधित महिलेला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं असतानाही घटनेच्या वेळी पोलीस सोबत नसल्याचं स्पष्ट झाल्यानं गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी इंद्रजित रमेश कासार, राहणार आंबेरायवाडी, वाळकी, तालुका, जिल्हा अहिल्यानगर, हे पोल्ट्री व्यवसाय करत असून ते एका खून प्रकरणात आरोपी आहे। हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आले। 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता वाळकी ते आंबेरायवाडी रस्त्यावर ही घटना घडली आहे। फिर्यादी कामानिमित्त 4 चाकी वाहनातून जात असताना विरोधक लता बाबासाहेब भालसिंग यांनी त्यांची गाडी अडवली। तू माझ्या मुलाचा खून केलाय, तुला सोडणार नाही असं म्हणत त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय। तर दोन्ही कुटुंब एकाच वस्तीवर राहत असल्याने एकाच रस्त्यावरून ये जा करताना वाद वारंवार होत असल्याची माहिती समोर आली। दरम्यान लता भालसिंग यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं असतानाही अनेक वेळा त्यांच्यासोबत पोलीस उपस्थित नसल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे। विशेषतः संबंधित घटनेवेळी त्यांच्यासोबत पोलीस नसल्याचं स्पष्ट झालंय। फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित विरोधकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर हे करतायत। तर या प्रकारामुळे परिसरात भीती निर्माण झाली असून पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।